सुप्रिया सुळेंचे व्याही भाजपकडून विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा. वडेट्टीवार म्हणाले ते उद्योगपतीच, ही 100 कोटींची निवडणूक. आगामी विधान परिषद निवडणुकीत चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा विधान परिषदेच्या जागेवरून भाजप सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. सुप्रिया सुळे यांनी रविवारी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, PM मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या लेकीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुलगी रेवती सुळे, जावई सारंग लखानी हे उपस्थित होते. आणि त्यानंतर भाजपाकडून विधान परिषद निवडणुकीत अरुण लखानी यांना उमेदवारी मिळवण्याच्या चर्चेनं आणखीन जोर धरला. याबाबत सोमवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. अरुण लखानी असू देत किंवा कुठल्या दुसरे उद्योगपती असू देत, शेवटी ते उद्योगपती आहेत. आता तर त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्याबाहेरच्या आहेत. किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या आवाक्याच्या बाहेरच्या दिसत आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. अलीकडे विधान परिषद निवडणुका म्हणजे उत्सव झालेला आहे. आमच्या संपर्कातही भाजपचे 100 नगरसेवक आहेत. त्यांच्यातही अंतर्गत वाद आहेत, पण आम्ही या घोडेबाजारापासून आणि फोडाफोडीपासून लांब आहोत. विधान परिषदेच्या प्रत्येक मतासाठी 15 लाखांचा रेट ठरलेला आहे. काही नगरसेवकांना 5 लाख रुपयांचं टोकन देऊन उचलण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे निष्पक्ष निवडणुका होणे आणि योग्य माणसाची निवड होणे दूर राहिलं आहे. अशा निवडणुकांमध्ये व्यापारी आणि उद्योगपती पैसे गुंतवतात. भविष्यात अशाने विधान परिषद निवडणुका या कंत्राटदार आणि उद्योगपतींच्या हातात जातील. सामान्य माणूस भविष्यात विधान परिषद दिसणार नाही. एका मतासाठी 15 लाखांचा रेट आहे. नगरसेवकांना एवढे पैसे मिळाल्यानंतर त्यांना दिवाळी आहे. या सगळ्यांमुळे लोकशाही शिल्लक राहील की नाही हा प्रश्न पडतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. नाही, असं आहे की आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही आणि आज झूम मिटिंग आहे 3 वाजता. कुठली जागा कोणत्या पक्षाला महायुतीमध्ये सोडावी या संदर्भातली बैठक सर्व नेत्यांच्या आमची आहे. महाविकास आघाडी नाही, पहिले आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे. त्यामध्ये हा निर्णय होईल की कुठली जागा कुणाला सोडायची. राहिला विषय आता हा निवडणुका म्हणजे उत्सव झालेला आहे. आता आमच्याही संपर्कामध्ये भारतीय जनता पक्षाचे 100पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. त्यांच्याही अंतर्गत प्रचंड वाद आहे की कोणी जर इनिशिएटिव्ह घेतलं की दुसरा गट तयारच आहे आम्हाला मदत करावी, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आम्हाला या घोडेबाजार जो काही चालला आहे आणि हा उत्सव चालला आहे फोडाफोडीचा, आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं लिफ्ट करण्याचं काम चाललेलं आहे. तर हे जे काही सवयी 2014 सर्वांनाच लावली आहे, मला वाटतं यातून फेअर निवडणुका होणं, योग्य माणसाची निवड होणं. आता यामध्ये पैसा कोण गुंतवतो? व्यापारी गुंतवतात, व्यावसायिक गुंतवतात, मोठे मोठे उद्योगपती येतील. म्हणजे राजकारण आणि समाजसेवा ही आता जी काही प्रामाणिक केली जाते ती आता राजकारणाच्या बरोबर आणि आता तर ते सर्व उद्योगपतींच्या हातात जाईल. त्याला समाजाशी काही देणं घेणं असणार नाही. उद्योगपती, ठेकेदार, मोठमोठे कंत्राटदार हे आता भविष्यातील त्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, या मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये हे चेहरे दिसतील. म्हणजे सामान्य माणूस कुठेच दिसणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल. शिवानी अरुण लाखानी यांचं नाव भाजपकडून सगळ्यात आघाडीवर आहे. सुप्रिया सुळेंची ते व्याही आहे. अशा वेळेस महाविकास आघाडीच्या मतदार नगरसेवकांची भूमिका काय असेल? नाही, आता अरुण लाखानी जे आहेत मला माहीत नाही, पण अरुण लाखानी असू देत किंवा कुठलाही दुसरे उद्योगपती असू देत, शेवट हे उद्योगपतीच आहेत. आणि आता तर त्यांचे संबंध प्रचंड मोठ्या राजकीय परिवाराशी जोडलेले आहेत. तेही राजकीय परिवार तेही प्रचंड मोठा आहे. आणि अशा स्थितीमध्ये आता सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्याबाहेरच्या आहेत. आणि किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या त्या आम्हाला अशी जर परिस्थिती आली तर आमच्या आवाक्याच्या बाहेर दिसतात. एवढंच मी सांगेल. म्हणूनच म्हणतो ऑफिशियल हे सगळं डिक्लेअर होऊ द्या, मग आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.